नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला आज डुबुक वड्याची भाजी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे चिरून, हा भाजून घेणार आहे। त्याच्यात एक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या, त्यासुद्धा त्याच्यावरती भाजून घेणार आहे। सोबतच हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला। आणि हे जे खोबरं आहे हे गॅसवरती मी जाळून घेते थोडंसं, म्हणजे याचा काळसरपणा जो येतो त्याचा छान कलर येतो भाजीला। आणि ही भाजी तुम्ही कोणी कोणी खाल्लेली आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। ही भाजी बरेच जणांनी खाल्लेली असेल, पण बऱ्याच भागात त्याला बरेच वेगवेगळे नाव आहे। कोणी याला बेसन वड्याची भाजी म्हणते, कोणी याला चुनगोळे म्हणते, कोणी डुबुक वडे म्हणते। कांदा आणि मिरच्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेते आणि याच्यावरती गरम तव्यावरती मी 1 चमचा जिरं, थोडीशी धनेपूड, थोडासा गरम मसाला, हा घरी केलेला गरम मसाला आहे मी, आणि थोडासा मटण मसाला घेतलेला आहे। याच्यामध्येच मी लसणाच्या पकड्या आणि आलंसुद्धा घालणार आहे, आणि कोथिंबीर। हे एकदा मिक्स करून घेते आणि मिक्सरमध्ये पाणी घालून हे वाटून घेते मी। काळा रस्सा येण्यासाठी मी खोबरं जाळून घेतलेलं आहे, हे खोबरंसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते आणि मिक्सरवर वाटून घेते आता मी रश्श्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये हा मसाला घालून घेते, जे वाटण केलेलं होतं आपलं ते। आणि जे वाटण मी केलेलं आहे त्याच्यामध्ये जो कांदा मी भाजून घेतलेला आहे तो तुम्ही चूल जर असेल तुमच्याकडे तो चुलीमध्ये अख्खा कांदा जाळून घेतला तरी वाटणाला छान काळा कलर येतो आणि चवसुद्धा छान लागते। आता हे मी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे मसाला व्यवस्थित। आता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे, याच्यामधला मी थोडा मसाला काढून घेते आणि जे आपण डुबुक वडे टाकणार आहोत त्याच्यामध्ये मी हा मसाला घालून घेते, म्हणजे यालासुद्धा छान चव येईल आणि सॉफ्टसुद्धा होतील। आता त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते, जे वाटण केलेलं होतं त्याचं पाणी घालून घेते आणि परत एक उकळी घेते आणि बाकीचं पाणी नंतर घेणार आहे। याच्यामध्ये मी थोडं चवीनुसार मीठ घालून घेते, हिरवी कोथिंबीर, थोडीशी धनेपूड, कलरला थोडी हळद, आणि याच्यामध्ये सुद्धा मी रश्श्यामध्ये हळद घालून घेते थोडी। आणि आपल्याला जर तिखट अजून हवं असेल तर थोडंसं आपण लाल तिखट याच्यामध्ये घालू शकता। आणि ही भाजी जी मी हिरव्या मिरचीची केलेली आहे, तुम्ही ते लाल मिरचीची सुद्धा करू शकता, पण हिरव्या मिरचीची चव छान येते आणि वाटणाला कलरसुद्धा छान येतो। यालासुद्धा थोडं तेल सुटू द्यायचं आहे आणि हे मी आता भिजवून घेते। खूप जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि खूप पातळही भिजवायचं नाही आहे। राहिलेलं पाणी मी याच्यामध्ये घालून घेते। आपल्याला भाजीला रस्सा किती पाहिजे तेवढं पाणी आपल्याला घालून द्यायचं आहे। आणि रस्सा सुरुवातीला थोडंसं किंचित पातळच ठेवायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये जे वडे घालतो त्याच्यानंतरसुद्धा याला थोडा दाटपणा येतो। थोडं चवीनुसार आता मी मीठ घालून देते याच्यामध्ये आणि याला उकळी येऊ देते। रश्श्याला आता उकळी आलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचे जर तुम्ही गोळे याच्यामध्ये रश्श्यामध्ये घालत असाल तर उकळी आल्यानंतरच घाला, नाहीतर ते फुटू शकतात। ही एक टिप मी तुम्हाला इथे देते। आणि बेसन अशा पद्धतीने मी सॉफ्ट भिजून घेतलेलं आहे, म्हणजे हे गोळेसुद्धा सॉफ्ट होतील। आणि पाण्याचा हात घेऊन मी याच्यामध्ये हे घालून घेते आता याच्यामध्ये मी गोळे टाकताना डुबुक असा आवाज येतो, म्हणून कदाचित त्याला डुबुक वडे असं नाव पडलेलं असेल। तुम्हाला जर अजून काही माहीत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। बऱ्याच आमच्या भागात त्याला चुनगोळेसुद्धा म्हणतात। अशा पद्धतीने आता मी बाकीचे वडे टाकून घेते आणि व्यवस्थित त्याला उकळी येऊ देते। गोळे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच चमचा फिरू नका, अशी अलगद कढई अशा हलक्या हाताने फिरवा, म्हणजे गोळे वर येतील। जर तुम्ही लगेच चमचा फिरवला तर हे बेसन गोळे ते फुटणार नाही। बाकी जर कोणत्या प्रकारचे गोळे असतील तर ते फुटू शकतात, किंवा असा अलगद 2 मिनिटानंतर चमचा फिरून घ्यायचा आहे, म्हणजे आपण बघू शकता गोळे कसे वर आलेले। आणि भाजी जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता भाजीमध्ये, थंड पाणी घालू नका, म्हणजे भाजीला तर्रीसुद्धा छान येईल आणि रस्सासुद्धा घट्ट होणार नाही। आणि जर पातळ होत असेल भाजी तर आपण जे बेसन पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि जे पातेलं आपलं उरलेलं असतं त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालून ते पाणी याच्यामध्ये घाला, म्हणजे रस्सा घट्ट होईल। भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे, याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करते आणि सर्व करते।
माझी मस्त अशी डुबुक वड्याची भाजी तयार झालेली आहे. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.